जवळ पंढरपूर ते जुना कासेगाव रस्त्यावर लोटस स्कूल नजीक सागर डेव्हलपर्सच्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो आहोत ओपन प्लॉटचा भव्य प्रकल्प शिवनगरी या ठिकाणी उपलब्ध आहेत अगदी 1 गुंठ्यापासूनचे प्लॉट। यामध्ये अंतर्गत 30 फुटी रस्ते, रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडे, पुरेशा प्रकाश व्यवस्थेसाठी स्ट्रीट लाईटची सोय, स्वतंत्र पाण्याचे नळ कनेक्शन, संपूर्ण प्लॉटिंग क्षेत्राला कंपाऊंड, चिल्ड्रन पार्क, ओपन स्पेस, वॉकिंग ट्रॅक, ओपन जिम तसेच वृद्धांना बसण्यासाठी बाकडे। तर मग सर्व सोयींनी युक्त जुना कासेगाव रस्त्यावरील शिवनगरी येथे प्लॉट बुकिंग साठी आजच संपर्क करा। साईटचा पत्ता लोटस स्कूल पाठीमागे जुना कासेगाव रोड पंढरपूर। मोबाईल नंबर 7218 74 31 31 7218 17 12 21। राज्यातील आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुतीमध्ये मोठ्या घडामोडी घडत आहेत। महापालिका निवडणुकांबाबत मोठी बातमी समोर आली आहे। उपमुख्यमंत्री आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यात दिल्लीत खलबते झाली असून सर्व महापालिका निवडणुका महायुती म्हणून एकत्र लढण्याची शक्यता वर्तवली जात आहे। अशातच महायुतीमध्ये असलेला तिढा अखेर सुटला आहे। भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात एक महत्त्वाची बैठक पार पडली। या बैठकीमध्ये सर्व मुद्द्यावर चर्चा झाली असून गेल्या काही दिवसापासून भाजप आणि शिवसेना शिंदे गटामध्ये सुरू असलेल्या अंतर्गत कलहावर पडदा पडला आहे। रवींद्र चव्हाण आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये झालेल्या बैठकीमध्ये महापालिका निवडणुकांच्या अनुषंगाने तोडगा काढण्यात आला आहे। महायुती सर्व महापालिका निवडणुका एकत्र लढवणार असल्याबाबत चर्चा झाली। कल्याण, डोंबिवली, ठाणे आणि उल्हासनगर या शहरांमध्ये युती म्हणूनच सामोरे जाण्यावर चर्चा झाल्याची माहिती समोर आली। अशातच रवींद्र चव्हाण यांनी आज पत्रकार परिषद देत नेमकं या बैठकीत काय झालं याची माहिती दिली। तसेच मुंबईसह प्रमुख पालिकेत युती व्हावी याबाबत आमच्यात सकारात्मक चर्चा झाली अशी माहिती रवींद्र चव्हाण यांनी दिली। रवींद्र चव्हाण यांनी सांगितले की महापालिका निवडणुका जानेवारीमध्ये होण्याची शक्यता आहे। आमच्या झालेल्या बैठकीत निवडणुकीसंदर्भात चर्चा झाली। समिती तयार करून पुढील निर्णय घेण्यात येईल। समिती तयार करून प्राथमिक पातळीवर चर्चा केली जाईल। मुंबईसह प्रमुख महापालिकेत युती व्हावी, सर्व ठिकाणी युतीतच निवडणूक लढवण्याबाबत आम्ही सकारात्मक चर्चा केली। त्यामुळे आता महायुती सर्व महापालिका निवडणुका एकत्र लढवणार असल्याचा निर्णय झाल्याचे स्पष्ट झाले आहे। तसेच मुंबई आणि ठाण्यासह प्रमुख शहरांमध्ये युती व्हायलाच हवी असे सर्व वरिष्ठ नेत्यांनी बैठकीत सांगितले। जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरवण्यासाठी स्थानिक पातळीवर 4-5 पदाधिकाऱ्यांच्या कमिट्या स्थापन केल्या जातील। मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून हा निर्णय घेतला जाईल असे देखील रवींद्र चव्हाण म्हणाले। राज्यातील आगामी 29 महापालिकांच्या निवडणुका महायुती म्हणून एकत्र लढवण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा।